नमस्कार मंडळी, मी रितेश मध्ये स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर जस्ट आलो आम्ही गोव्यावरून आणि मी गोव्याचा व्लॉग आतापासूनच सुरुवात करतोय. आता म्हणजे जसं मी आलोय 10:30 वाजलेत आणि आम्ही आलोय आणि हे बघा सगळी जण असं बसली आणि हे बघा यांनी मॅगी आणलं इथं 8 जण आतमध्ये आहेत. तर तिथनं मी आता सुरुवात करेन ब्लॉगला. गोव्याचा 2 दिवस जे काही आम्ही करू ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तो आता मॅगी करायला जाते मी आणि आयुष्य मला मॅगी दिली नाही, सो मी आता मॅगी करते. तुम्ही दाखवते मी मॅगी कशी बनवते. मॅगी करता फक्त दोघांसाठी, तने आणि माझ्यासाठी. बघा सामान पण आणला आणि येस इथं जे आलोय ना तिथं सगळी जण आता दांड्यावरची जिथे पोरं येतात ती सगळी इथंच राहतात. सामान पण आणलाय मागाशीच याई कलिंगड खाला मागाशी. खाकाडी बघ तुम्ही दिलाच नाही मला, तुम्ही मला दिलाच नाही एवढं लक्षात ठेव. एक गाज दे मला चमच रेडी आहे तुमच्या द्यायला. झालंय आता खातोय आम्ही. सो फायनली आता मी उठलो, म्हणजे जाम झोप आलते, झोपलेलो, अंघोळ वगैरे केली आणि इकडे बघा पाहुणा घरी येणार ग. इथं बंटी झोपलाय आणि इकडे आरती झाला सगळी जरा. व्हेरी गुड धनु, शाबाश धनु. बघा कसली कटिंग करते, एक नंबर. जर कोणाला खूप पाहिजे तर नक्की सांगा, कॉन्टॅक्ट. आणि आज चिकन आहे आणि तो कॉफी केलंय, सो कॉफी पितो आता आम्ही. तुम्ही बघू शकता चिकन झालेलं आहे. ह्याच्यात काय भात आहे, चिकनच आहे. सुका आणि वाला असेल ना, सुका आणि वाला चिकन आहे. आता मस्तपैकी आता खाऊ आम्ही चिकन. गुड मॉर्निंग. रात्री ब्लॉग करायला आठवण नव्हती, पण आता चाललोय. खाली गेलतो जरासा, आता वरती जाऊ. सकाळ मस्त कॉफी वगैरे केली असेल, कॉफी पिऊ. आणि आज एक स्पॉट करायचा आहे. कुठला स्पॉट करायचा ते माहिती नाही, पण दुपारी आम्ही निघू त्या स्पॉटवर आणि तिकडे जाऊ. ते सर्व तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये पुढं. आणि बाकी नंतर डबल इथं घेऊ. चला बघू, आता वरती जाऊ, कॉफी वगैरे घेऊ मस्तपैकी आणि अंघोळ वगैरे करून डायरेक्ट नंतर बीच फिरू. एक नवीन कुठला तरी बीच फिरायचा बघता आम्ही ट्राय करता. आणले कॉफी घेतलं बघा, याचा कॉफी पिता होता सगळी जण आम्ही. चला जरा वेळ चाललोय. गाडीतला मॅगी पण आणायचं आणि भात वगैरे सर्व आणायचं आहे. म्हणजे दुकानातून सर्व कांदे बटाटे आणि भात आणायचं आहे. तर कांदाला चाललो, अगदी दुकान आहे, कांद्यावर दाखवतो तुम्हाला. सो फायनली आता आपण भात, तेल, कांदे बटाटे आणि गाडीतनं मॅगी घेऊन आलो आहे. रूमवर पोचू आता. मजा येणार आहे आज, कारण आम्ही कुठेतरी नवीन बीचवर आणलो आहे, जवळच आहे. बघू आता आलोय तर कुठेतरी बीचवर जाऊया. घेऊन चालू आता सगळी. आता कोलबी आणलं आहे, कोलबी सुलतान. माणसे आणि मिनल, गुड जॉब. इकडं मॅगी करत ठेवलंय, तिकडं चिकन धुत आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. बघू शकता काय भात आणि चिकन केलंय. सो आता आम्ही जेवूया आम्ही. सो फायनली आता आम्ही रूम मधून निघलोय आणि आता आम्ही चाललोय कुठल्या तरी बीचवर चाललोय, मला नाही माहिती. बघू आता कुठल्या बीचवर जाऊ ते समजा. सगळेजण खाली थांबले, मी आणि माणसे राहिलेलो. माणसी आणि मी चाललोय आता खाली सगळी जण. यश, जस्टिन बिबर, संपज्जा इकडे बघा भाऊ, इथे दोघा जण. सो फायनली आता आम्ही गाडीमध्ये बसलोय. बघा सगळी जण, आमच्या जस्टिन बिबर बघू शकता. आणि आता आपण चाललोय कुठल्या बीचवर चाललोय? हा ते बीचवर चाललोय आपण.
सो फायनली आता आम्ही बीचवर आलोय, तुम्हाला बीच दाखवते. जगा बघा आणि आमच्याकडे बघा. नाही तो जस्टिन बिबर दिसते. जस्टिन बिबर नाही, बीचवर आलोय आणि काय सांगशील कसा पंधरावा वाटतं? आलोय. हा तेच तो बीच भाई बीच कसा वाटतंय आपल्याला आता? एक एक नंबर असं वाटते ना पिरवाडी बीच वर आलोय आपण. सेम सेम ना सेम पिरवाडी बीच वाटते आम्हाला. टपऱ्यावरती आहेत आणि वरती फोर्ट आहे वरती फोर्ट आहे बघा इथं. फोर्टचं नाव बी नाही माहिती मला. त्यावेळी बघ सन 1819 ला 16 मस्त बीच आहे. बीचचं नाव पण नाही माहिती आम्हाला आणि आम्ही आलोय. तो फोर्ट सन 1680 ला बांधलेला. हा मग तुम्हाला दाखवतो तो बघा तिथं आहे. त्यावेळी त्या मावल्याई फोर्ट बांधला. थोडं पुढे नाही माहिती, माऊलीच बांधला असेल ना. मस्त बीच आहे कारण आम्हाला पोर्तुगीज जेव्हा आपल्या देशात आलते त्या टायमाला ते हा फोर्ट बांधला. समजला. आणि गोवा नाव का पडला माहितीये? याच्या मुला मला पण नाही माहिती. तुम्हाला काय सांगू गोवा नाव का पडलं ते? मला सांगा आता कमेंट मध्ये सांगा काय आहे गोवा नावाचा रहस्य काय आहे ते. दगड बघा बीचवर होम लिवलाय आणि त्या टोकापासून आता या टोकावर आलोय आणि आता इथं चाललोय. इथं फोटोशूट करता जरा आम्ही जरा काहीतरी वेगळा पोरांना पाहिजे ना आमचे, तर इथं करू आता फोटो वगैरे आता इथं काढू आम्ही. मजा येणार आहे. त्या टोकापासून आम्ही इथपर्यंत आलोय. काय कास आमचे गेला असं इकडं आलोय. मस्त असा व्ह्यू भेटलाय आणि वरती बघा इथं फोर्ट आहे. आता इथं बघू कसं फोटो निघतं कसं नाही निघलं तर नाही निघलं एवढा काय टेन्शन नाही. सो फायनली आता आम्ही गाडीत आलोय, फोटो वगैरे काढलेत आणि आता आम्ही चाललोय कुठेतरी वेगळे प्लेसवर. सो फायनली आता आपण काजू घ्यायला आलोय. हे बघा इथं चांगलं भेटतं आणि दरवेळेला आम्ही इथनंच घेऊन जातो म्हणून इथं आलोय. नंबर व्हरायटीज आहेत. मिनालने घेतले. काजू वगैरे घेतलं आणि आता आम्ही आलोय कॅलुंगड बीचला चाललोय आणि वरती बघू शकतो तुम्हाला मस्तपैकी असा, कारण काल इथं फेब्रुवारी होती तर इथं मस्तपैकी अशी बाईक रॅली होती. मस्तपैकी सगळा प्रोग्राम होता इथं गोव्यामध्ये. मस्त आमचे 2 शिवजयंती साजरा केलेली इथं. शिवजयंती साजरी केली. अजून मी काय बोललो नाही शकत. आता सगळीजण आता चाललीत. आता आम्ही चाललोय रूमवर मज्जा करू. आणि तर सॉन्ग वगैरे कायच नाही कारण फंक्शन आहे ना कुठला तरी म्हणून. सो आता चाललोय म्हणजे रूमवर चाललोय. शॉपिंग केली जराशी. चपला घेतली दोघाही पण. चपला दाखव बघा. चपला घेतली दोघाही पण. मस्त मच्छी चालली. कुठली मच्छी आहे मिनाल? बागडा फ्राय केलाय. कोलबी आहे. कोलबी सुद्धा चाललंय आणि या साईडला कलेजी. काय बोलतोस? अगरे इकडे बघ. द्रोणागिरी मध्ये उतरवायचा यंदा. तिथं कलेजी बेटा आमचा यश बघा. पहिल्यांदा यशला काम करताना बघितलं आहे 10 दिवसातून. नाही विचार करते. मेहनती माणसं आहे. मेहनती माणसू आहे. तुम्ही बघू शकता स्पेशल बागडा फ्राय आणि इथं कोलबी केलंय. आयुष काय बोलशील आता? काय बोलू? मचवायचे आहे. 100% मचवायचे आहे. मचवायचे आहे. मी सो फायनली आता आम्ही निघलोय घरी जावाला. सो गोव्याच्या व्लॉगमध्ये मी जाताना पण परतीचा प्रवास पण आमचा ऍड करते. सो आता चाललोय. सगळेजण गेलं.
आता आम्ही जाऊ गाडीजवळ खाली. सो आता आम्ही आलोय म्हणजे दोन्ही पण बॉर्डर क्रॉस केल्या, गोवा आणि महाराष्ट्र. आणि आता जरा इथं डिझेल टाकायला आलतो. डिझेल नव्हता नाही बोलले, पण आता इथं जरा वॉशरूम बिशरूम करायला गेलं. एक गाडी गेली पुढं आणि आता जाऊ. 1:30 वाजलेत आणि पोचायला मला वाटते रात्र होईल आज. सो कंटिन्यू हा व्लॉग असेल घरी जातपर्यंत, घरी पोचेपर्यंत हा व्लॉग असेल. सो एन्जॉय करा पुढचा व्लॉग. आता आम्ही जेवायला आलोय. मला आजचा लास्टचा दिवस आहे. याच्यानंतर आम्ही भेटणार नाही तुम्हाला फिरायला जाताना. पुढल्या वर्षी भेटू डायरेक्ट. असे ब्लॉगमध्ये भेटत राहू आम्ही. आता काही टेन्शन नाही. आपला घरचा ब्लॉगवाला आहे. सो फायनली जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला आमचे घरी जावायला. आणि टोटल अजून 340 किलोमीटर राहिलंय. रात्र होणार आहे आम्हाला जावायला. आता मस्तपैकी झोपतो आम्ही सगळेजण, बरोबर ना? झोपतो आता, ठार होता सगळेजण. जरा वेळ थांबलोय. संध्याकाळचे 6 वाजले. रत्नागिरीमध्ये आहो आम्ही. आणि इथं जरा चहा प्यायला. काय बोलता? आसलुलिटी झाले मला. आसलुलिटी याने आता आम्ही आलोय जेवायला. रात्रीचं जेवण वाजलेत 11:30. सो फायनली जेवण वगैरे झालं आमचा आणि आता घरी जाऊ. सध्या आपण पेन लावू. आणि जाम भारी ट्रिप झाली आमची. 11 दिवस एक नंबर झाले आमचं. 11 दिवस आणि एकदम बजेटमध्ये आम्ही टोटल 12,000 काढलं. 11 दिवस फिरलो आणि जे काय फिरलो आहे ते तुम्हाला समजलं असेल. आणि आज आमच्या आयुषचा बड्डे आहे. आयुष हॅपी बड्डे. थँक्यू. आज आमच्या आयुषचा बड्डे आहे. धमाका होणार आहे तो उद्या होणार आहे, कारण आता 12 वाजलेत. आता झोपू घरी बिरी झाल्यावर. सो असे ट्रॅव्हलिंगचे जर तुम्हाला व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एक नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.